चला हा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघितले आहेत. आता ह्यातला लास्ट बीट आहे पण महत्वाचा आहे, ज्यासाठी पोरांना सगळ्यात जास्त झंझट असते तो म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्री टेबल बनवणे. आता 80% पोरं काय करते की हा टेबल पाठ करायला बघते. हे पाठ करायचा विषय आहे का, 30 गोष्टी लक्षात ठेवणं शक्य आहे का, लक्ष द्या. 30 का, हे 6 आणि ह्याचे 5 अँगल, 6 × 5 केलं 30. 30 गोष्टी लक्षात ठेवणं शक्य आहे का, मूर्खपणाचं काम आहे. त्यापेक्षा सोपं काम म्हणल्याप्रमाणे 2 मिनिटात तुम्ही टेबल बनवू शकताय, तेही कुणाची गरज नसताना. तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही किंवा हे करा म्हणून बोलायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमच्या तुम्ही करू शकता. तर बघा आता ह्यासाठीची ट्रिक, फक्त जसं त्या ट्रिग्नोमेट्रीला आपण फॉर्म्युलेची ट्रिक बघितली आहे तशी याची ट्रिक क्लिअर करायची आहे. तर आता हे चेक करूया, पलीकडे जरा सांग. आता पहिला लक्ष द्या. आता याच्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, टेबल आहे, रेशो तुम्हाला येतोय साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक लिहिलाय, रेशो झाला. आता पुढं अँगल आहेत आपल्याकडे, अँगल आपल्याला लागणार आहेत फक्त इथं 5च अँगल लागणार आहेत. कुठला कुठला, 0 इकडे लक्ष द्या, 0 30 45 60 आणि 90 अँगल लिहिले. आता टेबल बनवताना एक करायचं काम एवढंच करा, सगळं पाठ करण्यापेक्षा एक गेलेलं बरं आहे. फक्त काय, सगळ्याला रूट द्यायचा. काही पाठ करायची गरज नाही, एकदम सिंपल मध्ये सांगतोय. सगळ्याला रूट दिलाय, एवढं तरी येते तुम्हाला. रूट दिलाय, पुन्हा खाली सगळ्याला डिवाइड बाय 4 करायचं. किती करणार आहे, डिवाइड बाय 4 झालं, डिवाइड बाय 4 केलं. आता पुढं हे झाल्यानंतर वरती काउंटिंग येते, सगळ्याला काउंटिंग येते. लेट सोप, नर्सरीला कोण नाही. हा आता कुठून चालू करणार, 0 1 2 3 4. ठीक आहे. आता अवघड काम संपले, एवढं अवघड काम कोणी बी करू शकते. ठीक आहे. हा एवढं केलंय, पुढचं काय अवघड नाही. आता स्ट्रेट फॉरवर्ड काम आहे, लक्ष द्या. 0/4 गेल्यावर किती येणार आहे, 0. 0/4 केल्यावर 0. 0चं रूट 0च, इथं किती आला, 0. लक्ष द्या. आता रेशो तुमची ऑटोमॅटिक बनणार आहे, आता कोणाची गरज नाही. फक्त याला सोडवायचं, विषय संपला. पण ते सोडवताना माती खाऊ नका, तेवढा विषय महत्वाचा आहे. तिथंच माती खाली झालं मग. आता इथं 1चं रूट किती रे, 1चं रूट 1चं रूट 1च आहे. 4चं रूट 2, 4चं रूट 2. पुढं आता इथं रूट घ्यायची घाई करायची नाही, रूट घ्यायची घाई करायची नाही. आता ह्याच्यात पहिला काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. काय करणार आहे, कॅन्सल. मग बघा भाग लागते ना, भाग लावा. 2 1 जा 2 2 जा 4, बरोबर आहे. तर किती राहिले, 1/2 आहे. 2/4 आहे का इथं, भाग लागते, तिथं भाग लावून घ्यायचा, पहिला काम करायचं. आता बघा 1चं रूट झालं, पण 2चं रूट माहित आहे का, माहित नाही, तिथं डोकं लावायचं नाही, नसलेली गोष्ट वापरू नका, जे आहे तसंच रूटला रूट. ठीक आहे, झालं. अवघड आहे का, इकडे या. आता भाग लागणार आहे का, नाही. इथेही सेम. 3चं रूट माहित आहे का, नाही. हायच रूट 3, ज्याला माहित नाही त्याला हात लावत बसायचं नाही. 4चं माहित आहे ना तुम्हाला, 4चे किती आहे, 2 लिहिलं. अवघड आहे का, इकडे आता 4/4. आता रूट काढत बसणार आहे का, पहिला कधी बी डिव्हिजन बघायची होते का, होते ना. 4 1 4, 4 1 4. 1चं रूट हा झालं. पहिलं टेबलचं काम झालं, तुमचा टेबल संपला, आता विषय संपला. आता तुम्हाला सगळं बनवू शकताय. आता तुम्हाला माहित आहे साइनच्या रिव्हर्स कोण असते, कॉस. भाऊ कधी पटत नाही. मग जे जिथं संपलाय ते इथं चालू करायचं, उलट लिहून काढायचं. तुमचा टेबल मध्ये रेशो तयार झाला. काय असणार, पहिला मग इथं 1 येणार, पुढं 0. ठीक आहे, काय अवघड आहे, क्लिअर आहे. आता टॅन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. टॅन म्हणजे काय, आपण आधी सांगितलं होता, टॅन म्हणजे फादर. हा साइन अपॉन कॉस, साइन आणि कॉसचा रेशो आहे, साइन आणि कॉसचा रेशो. ह्या दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला, लक्ष द्या. ह्या दोघांचा भागाकार करत त्याचं हे तुम्हाला मिळून जाते. कसं करणार आहे बघा, 0/1. 0/1 किती येणार आहे, 0च. ठीक आहे, 0/1 किती आला, 0च. यात काय डाऊट आहे. पुढं 1/2 आणि रूट 3/2 आहे. हे 2 आणि 2 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिलं, 1 आणि इथं किती आहे, रूट 3 झालं. 1/√3. पुढं इकडं 1/√2 आणि 1/√2 दोन्हीकडे काय होणार आहे, कॅन्सल. दोन्ही काय होणार आहे,
कॅन्सल. म्हणजे किती येतं उत्तर? एकच मिळालं. तिकडं √3/2 आणि 1/2 आहे. इथं बघा 2 कॅन्सल, राहिलं काय? √3/1 लिहायची काय गरज आहे का? 3/1. आता इथं सगळ्यात जास्त लक्ष द्या. डिवाइड करताना काय येते? 1/0. 1/0 ला भाग लागते का? भाग लागत नाही. भाग लावला तर म्हणजे मॅथ्स नुसार काय म्हणू शकता? भाग जाऊ शकते, पण 0ला कितीने भाग लागणार माहित आहे का? 0 लॅग जरी केलं तर 0 येणार आहे. 1 कधी येणार माहित आहे का? नाही. म्हणून इथं आन्सर काय असतं? इथं टेबल मध्ये लिहायचं नॉट डिफाईन. काय लिहिणार आहे? नॉट डिफाईन. ऑर साइन वापरू शकता तुम्ही इन्फिनिटी. काय? इन्फिनिटी. क्लिअर आहे? इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन. आता हे झालं. पुढचा ऑटोमॅटिक बनला तुमचा. आता कसा बनला सांगा? टॅनच्या रिव्हर्स कोण आहे? कॉट. टॅनच्या रिव्हर्स कॉट. म्हणजे ते जिथं संपलाय ते इथं चालू आहे. झिरो झालं. अवघड आहे का? आता हे असं का सांगतोय? लक्ष द्या. आपली सिरीज असेल तरच हे होणार आहे. तुम्ही खाली वर केलं सगळं चुकते. त्यामुळे पहिला सिरीज व्यवस्थित करून घ्यायची. आपलं लक्ष ठेवलेलं भाऊ आणि मित्र. पुढे सेक आहे. सेक काढायचा मला. सेकची व्हॅल्यू काय असते तुम्हाला आता आधी शिकलेलं आहे. सेक बरोबर काय रे? सेक कुणाचा मित्र होता? कॉसचा. म्हणजे 1/cos. एवढंच करायचं, विषय संपला. 1/cos. म्हणजे जे कॉस आहे त्याला उलट लिहायचं. कॉस आहे त्याला उलट. 1/cos आहे ना? 1/cos आहे. म्हणजे 1/1 केलं किती येतं रे? 1/1 केल्यावर 1च येणार आहे. क्लिअर आहे का? इमॅजिन बघा, लगेच लक्ष द्या. 1/1 1. तर इथं √3/2 आहे. इथे किती लिहिणार? 2/√3. उलट लिहायचं आहे. कळते का? आपण मध्ये ना छेदाचा छेद वर गेल्यावर अंश होते. डिनॉमिनेटर वरती गेल्यावर न्यूमरेटर. बरोबर आहे? म्हणजे 3/√3/2 आहे. इथे किती येणार? 2/√3. हे का घ्यायला कळाले का? का घ्यायला? भाऊ आहे का? हा लगे होय म्हणा. हा मित्र आहे, भाऊ नाही. हा मित्र आहे. हा हो फ्रेंड्स. हा तेवढंच येतं तुम्हाला. बरं इथं 1/√2 आहे. ह्याचा रिव्हर्स करायचा आहे. म्हणजे किती झालं रे? √2/1 लिहायची गरज आहे का? ठीक आहे. पुढं 1/2 आहे. ह्याचा रिव्हर्स केल्यावर 2 झालं. 1 घ्यायची गरज आहे का? नाही. आता इथं जरा काळजीने सांगा. 1/, काय येणार आहे शेवटला? इथं 0 आहे ना? 1/0 उत्तर येते का? हा 1/0 काय असते? इन्फिनिटी. हे काळजी तेवढी घ्यायची. झालं काम, फिनिश आहे. आता तुम्हाला माहित आहे सेकचा भाऊ कोण आहे? भाऊ आला म्हणजे पुन्हा क्रॉस लागलं, मॅच होणार नाही. हा ह्याचा भाऊ, सेकचा भाऊ कोण आहे? कोसेक. सेकचा भाऊ कोसेक. जिथं संपणार तिथं चालू होणार. क्लिअर आहे? हा इन्फिनिटी 2 √2 2√3 आणि 1. ठीक आहे. हा लक्ष द्या. झाले. टेबल तुमचा तयार आहे. काय अवघड आहे का? काय पाठ केले का? 30च्या 30 क्वांटिटी तुमच्या समोर आहे. त्या एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. क्लिअर आहे? तर आता हे ट्रिग्नोमेट्रीसाठी लागणारं सगळं बेसिक तुमचं कव्हर आहे. आता फक्त काय प्रॅक्टिस करावं लागणार. लक्ष द्या. थिअरी वेगळीकडे, प्रॅक्टिकल वेगळीकडे. त्यामुळे याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. प्रत्येकाची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. हा चॅप्टर इथंच क्लिअर होते. 6 मार्कापर्यंत वेटेज आहे. व्यवस्थित लर्न करा. क्वेश्चन सोडवा, कारण रिव्हिजन शिवाय काही होत नाही. ठीक आहे. चला थँक्यू. भेटू पुन्हा.